राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नौमि सागरेणाभिस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् सेवा मुक्ता भवन्ति, सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रतापविलसद्वचनं च अद्वैतभावप्रसारितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वर भगवानमखिलदेव श्री रघुनाथ गुरुराजनो। तू परमात्मा परेशु ऐसा गयाचा विश्वास त्याचा जगाचा जेपणी अंकित झालो आपण, येत समाधीशी ज्ञान विज्ञान ओळगे गुरु भक्ताचे सिद्धीचा, त्या गुरुचे करून हेळण जो करी माझे भजन, तिने विखेश मिष्टान्न मग भोजन घातले, तोंडी घास पोळी टोला ऐसा भजनार्थ तो झाला, जाण स्वर्वस्ते नागवला वैरी आपला कोणाची, येथवरी गुरुचे महिमान माझे निवेदे घेतले जाण, करुणी विषय निर्दळ स्वाधिकार जनतर अवया, या लागी ज्याशी जो अधिकार तो तेने उल्लंघावा अनुमात्र, हा विधी केला निर्धार निज निर्धार स्वकर्मे नर करावया, देवाला बोलतात आणि त्याचं वर्णन नाचणार. परमात्मा ऐसा जयाचा विश्वास त्याचा अंकिरामी गोष्टी जगदिशू जगाचा, झालो आहे त्या गुरु भक्ताच्या अनुनाची सभा, ज्ञान आणि विज्ञान सेवा करतात ते अष्टमहासिद्धीची कथाच काय, त्या स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ गुरुची अवहेलना, जो माझे भजन करतो त्यांनी मला विषयासह मिष्टान्नाचे भोजन घातले असे समजतो, एखाद्या अतिथीच्या मिष्टान्नाचा घात झाला. आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? हा, आवाज येत नाही महाराज, आवाज येत नाही तुमचं, काहीतरी आवाज कमी झालाय का बघा बरं, आवाज अजिबात येत नाही. नाही होतेच ना, आवाजच येत नाही म्हणूनच मी मध्ये बोलले. खूपच बारीक आवाज नाही येत व्यवस्थित नाही येत, म्हणजे येतोय पण व्यवस्थित येत नाही. की
ज्यावरी अनुग्रह करी त्याशी मी भगवंत उद्धरी आदरे वाहून या श्री ऐश्वर्यावरी वैसवी. महाराज सांगतात की भगवत भक्ती पूर्ण केली म्हणून आपण अगोदर भक्ती प्राप्त केली पाहिजे. ती भक्ती भगवत भक्ती आपल्या अंतःकरणात पोहोचली पाहिजे. आता आपण झालेलं सिद्ध करतो गेला. आमचं याच प्रवचन झालं आणि त्याच्या पुढच्या वयाला गेलं चालू केलं. तर अगोदर काहीच आवाज येत नाही महाराजांचा. त्या वेदाने सांगितलेलं विहित कर्माचं आचरण हे मनुष्य देहातल्या जीवानं केलं पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं तर त्याच्यामुळं अंतःकरण निर्मळ होतं. त्याच्यामुळं अंतःकरण मन निर्मळ होतं. मन निर्मळ झालं तर त्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. त्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर भगवत भाव भगवत भक्ती निर्माण होत. त्या भक्ती निर्माण झाली तर ते अंतःकरण निर्मळ म्हणजे स्वच्छ होत असतं. त्या स्वच्छ अंतःकरणात साधूचा बोध होत असतो. कारण ज्याचं अंतःकरण निर्मळ झालं तिथं परमात्म्याने व्यवस्था केलेली आहे की त्या अंतःकरणाशी आणि साधूच्या बोधाची देव भेट लागते. म्हणून असं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. आपण त्याच्यावर चिंतन केलं. आता पुन्हा तेच सांगणं बरोबर नाही. म्हणून की अशा अंतःकरणात साधू आणि साधूचा बोध झाला तर त्या साधू बद्दल आता इथे महाराज बोलतात की भगवत भक्ती पूर्ण केल्यानंतर गुरु भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो. सद्गुरूचा महिमा किती म्हणून सांगावा की मी स्वतः गुरूच्या आज्ञेत वागणारा आज्ञाधारक आहे. गुरु ज्या साधकावर अनुग्रह करतात त्याच धार करतो. त्याला मी आदराने डोक्यावर घेतो. माझ्या वैभवावर बसतो. गुरु हाच परमात्मा परमेश्वर आहे असा ज्याचा विश्वास आहे त्याच्या अज्ञांकित दास जो मी जगाचा स्वामी ऋषिकेश तो मी होत असतो. ज्याच्या संदर्भात मी स्वतः अज्ञांकित दास झालो आहे त्या गुरु भक्ताच्या अंगणाची समाधी सह आणि विज्ञान सेवा करीत असते ते अष्टमहासिद्धीची कथाच काय. इथपर्यंत आपलं आलं. त्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची अवहेलना करून जो माझे भजन करतो त्यांनी मला विषयाविसह मिष्टान्नाचे पूजन घातले अशी समजा. हे आता महाराज म्हणतात की ज्या गुरुकडून आपल्याला बोध होतो ज्यांचा बोध आपल्या अंतःकरणात असतो आणि तो बोध प्राप्त झाल्याच्या नंतर जीव राहत नाही. जीव देव होतो. जीव पहिलाच देव. पण अंतःकरणात मलिनता चित जडाची काठ असल्यामुळं इथं आत्मस्वरूपाचा विसर पडला आणि त्या विसरामुळं मी परमात्मा असूनही मी देह आहे असं वाटत असतं. पण सद्गुरूच्या बोधानं हे सगळं विपरीत ज्ञान जे असतं ते जात असतं आणि आपल्याला स्वरूपाचं खऱ्या ज्ञान होत असतं. अशा सद्गुरूच्या कृपेने होत असते. कारण सद्गुरू शिवाय हा बोध कोणीच देत नाही. परमात्मा सुद्धा देत नाही. कारण संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद घेते. सद्गुरु विन काय हरि प्राप्ती शिवाय सद्गुरु विन सापडेना धरावी ती पाय आधी आधी. म्हणजे संतच आपलं कल्याण करतात असं इथं सांगायचं महाराज. संत हे आपले एकमेव कल्याण करणारे. जर मनुष्य देहात आपण जर बघितलं तर कृतार्थ होण्याकरता मनुष्य देह लागतो. पण नुसता मनुष्य देहच लागत नाही तर त्याच्यात कृतार्थ होण्याची इच्छा लागत असते. काय लागत असते? कृतार्थ होण्याची अंतःकरणात काय लागते? इच्छा लागते. आणि अंतःकरणात इच्छा झाल्यावर मग संत भेट होणार. संत भेट अत्यंत महत्वाची. जर मनुष्य देह आणि अंतःकरणात इच्छाच नाही तर संत भेट होण्याचा तर प्रश्न नाही. मनुष्य देह अंतःकरणात इच्छा बी आपण कृतार्थ व्हावा अशी काय इच्छा आहे पण संत भेटच जर नाही झाली
तर आपण कृतार्थ होऊ शकत नाही. म्हणून संत आपल्या जीवनातली एक सर्वस्व अशी वस्तू एक गोष्ट आहे की संत भेटीपर्यंत आपण गेलो पाहिजे. एकदा संत भेटले रे भेटले की आपलं कल्याण, संत भेटणं कल्याण होणं सोबत. संत भेटले की कल्याण झालं. म्हणून असे महात्मे आपल्या जीवनात नाथ महाराज म्हणतात की इथं भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, ते नाथ महाराज करतात की असे जे महात्मे, असे जे संत आहेत ते आपल्या जीवनात आले किंवा आपलं कल्याण होत असतं. म्हणून ते संत कोणते, तर त्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुची अवहेलना करून जो माझे भजन करतो. मग असे जे संत आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला तर तो बोध आपण धारण केला पाहिजे. आपण बोध धारण करून आपलं आयुष्य त्या बोधांच्या संगतीत म्हणजे घातलं पाहिजे आणि ईश्वर चिंतनात आपला काळ घातला पाहिजे. कारण तो बोध सद्गुरूचा, सद्गुरू कसे असतात तर इथं सांगितलं की ते गुरुची अवहेलना करून. सद्गुरू कोण असते, तिथं श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दोन लक्षणं सांगितली आहे की नाही, की असे सद्गुरूची अवहेलना. बाकी असे जे ब्रह्मनिष्ठ नाहीत आहे की नाही, आणि श्रोत्रिय नाही, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे लक्षण ज्याच्या ठिकाणी नसते ते सद्गुरूच नसते. ते काय नसते, सद्गुरू. कारण गुरु हा आपल्याला बोधानं तारीत असतो. गुरु हा बोधानच तारीत असतो. अंतःकरणात बोधच धारण करावा लागतो. आपण घेतलं की नांगरून नवरून काळी करतो, मशागत करतो आणि त्या जमिनीत भरपूर पाऊस पडा आहे की नाही. म्हणजे भक्तीचा ओलावा, अंतःकरण रूपी जमीन चांगली करावी आणि त्याच्यात भक्तीचा ओलावा म्हणजे भक्तीचा पाऊस पडून भक्तीचा ओलावा निर्माण. मग त्याच्या सद्गुरू रूपी बोधाचं बीज त्या जमिनीत ते बीज पेरल्या जात. सद्गुरू रूपी बोधाचं बीज पेरल्या जात आणि मग त्याच्यातून जो अंकुर तर ते सद्गुरू बोधाचा अंकुर त्याच्यातून अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध होतो आणि मग आपण जीव ब्रह्मरूप होतो. असे जे सद्गुरू आहेत, मग अशा सद्गुरू शिवाय आपलं कल्याण, जीवाचं कल्याण होतच नाही. सद्गुरू शिवाय जीवाचं कल्याण होत नाही. कृतार्थ होण्याकरता नरदेह लागतो, त्याच्यात इच्छा लागते. उद्धार होण्याची इच्छा लागते. इच्छा झाल्यावर सद्गुरू भेटत असते, भेटलेच पाहिजे सद्गुरू. ते सद्गुरू कसे असतात तर कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ. म्हणजे ज्याला आपण श्रोत्रिय, जे ब्रह्मनिष्ठ असले ते कृपाळू असते, ते श्रोत्रिय असते. श्रोत्र काही ब्रह्मनिष्ठ असते नसते आहे की नाही. आणि साधू तर कृपाळू असतेच, असं काय नाही की जे ब्रह्मनिष्ठ असते ते कृपाळू असते. पण श्रोत्रिय असले पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे विषेद करून आपल्याला बोध विषेद करून सांगणारे पाहिजे. विषेद करून बोध म्हणजे विस्तारपूर्वक आपल्याला सांगते ती एक एक गोष्ट आपल्याला अशी पुन्हा 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 सांगते. आणि मग आपला निश्चय त्यांनी काय होत असतो, पक्का होत असतो, दृढ होत असतो की मी ब्रह्माहून वेगळा नाही आहे का नाही. ब्रह्म एक आहे, ते माझ्याहून दुसरं नाही. कारण परमात्म्याच्या ठिकाणी एक नाही आहे का नाही. स्वगत म्हणजे हस्तपादादी अवयव देवाच्या ठिकाणी नाही. स्वगत भेद नाही. आता या आपल्या ठिकाणी स्वगत भेद, शरीराच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. एक शरीर आहे का नाही, पण त्याच्या ठिकाणी अनेक अवयव आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद आहे, स्वगत भेद आहे. काय स्वगत भेद, एखादं झाड असलं त्याला फांद्या पानं आहे का नाही, लहान फांद्या मोठ्या फांद्या गूळ अशा अनेक प्रकारच्या काय त्याला त्याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे.
स्वरूपाच्या ठिकाणी भेद आहे. परमात्म्याच्या ठिकाणी भेद आहे का? नाही. त्याच्या ठिकाणी कसा तो म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सोबत भेद नाही. पाय आहेत का? डोळे आहेत का? नाही, काहीच नाही. त्याला रूपच नाही. त्याला काय नाही? रूपच नाही. तर मग रूपच नाही तर त्याला आकार बी रूप नाही म्हणजे आकारच नाही. मग असं असणार ते स्वरूप, म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. बरं, स्वगत नाही तर तुम्ही म्हणता मग विजातीय भेद असत, आपलं सजातीय भेद असत. सजातीय म्हणजे त्या ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म आहे का? परमात्म्यासारखा दुसरा आहे का कोणी एखादा? नाही. बरं म्हणले मग तसा सजातीय भेद नाही, तशा जातीचं दुसरं नाही. विजातीय भेद असत. विजातीय भेद म्हणजे परमात्म्याहून दुसरं कोणी वेगळं आहे का? परमात्म्याहून वेगळं काहीच नाही. या जगात परमात्म्याहून वेगळं काय म्हणत? परमात्मा एक हे तोच सगळं. तो कसा आहे? त्याच्याहून वेगळं कोण आहे? तुम्ही म्हणले नाही त्याच्याहून जग वेगळं आहे. जग वेगळं नाही तर जग आद्यस्त आहे. जग कसं आहे? आद्यस्त वस्तू आहे, अधिष्ठान रूपच असते. आपण जसं रात्री दृष्टांत पाहिला त्या खोडाचा, खोडावर आपल्याला माणूस दिसतो ना. संध्याकाळी गेल्यावर आपल्याला पूर्ण उजेड नसतो, अंधार अंधार थोडं थोडं दिसतं. त्याच्यात त्याची सांज वेळी आपल्याला खोडावर कोण दिसतो? माणूस दिसतो. असतं खोड पण दिसतं कोण? माणूस. माणूस पण ज्यावेळेस म्हणजे आपल्याला भ्रम निर्माण होतो की कोणीतरी माणूस खूप आहे. जेव्हा एखादा बॅटरीवाला आला आणि बॅटरी लावून पाहिली तर ते कोणीतरी झाड तोडून आपलं झाड असं छाटलेलं होतं, त्याचं खोड होत. त्या खोडावर मनुष्याच्या आकृतीसारखं ते खोड दिसत होत. म्हणून कोणीतरी चोर असावा किंवा कोणीतरी माणूस असावा अशा प्रकारचा भ्रम निर्माण झाला का नाही? भ्रम निर्माण झाला, पण उजेडाने जेव्हा पाहिलं तर तेव्हा तो भ्रम निघून गेला किती खोड आहे. मग दररोज त्या वाटाने आपण जात असतो, पण तेच खोड आपल्याला माणसासारखं दिसतं. पण आपण त्याला माणूस समजतो का? नाही. आपण त्याला ते खोड दिसत जरी असलं, ते आकारानं जरी समजा दिसत असलं, पण ते माणूस नाही आपला निश्चय आहे की नाही. तसं हे जग दिसत जरी असलं तर जग आद्यस्त आहे. ब्रह्माच्या ठिकाणी काय ते आद्यस्त आहे. म्हणजे आद्यस्त वस्तू विजातीय भेद निर्माण करू शकत नाही. ती वस्तू आद्यस्त आहे, कारण ती अधिष्ठाहून वेगळी, अधिष्ठानाहून वेगळी नाही. म्हणून असा भेद परमात्म्याच्या ठिकाणी नाही. असं आपल्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरु स्तोत्रीय म्हणजे विषेद करून सांगते. कशी सांगते? विषेद करून म्हणजे विस्तार करून आपल्याला जे बोध देते. तर तू ब्रह्म आहेस, तर तू कसा ब्रह्म आहेस? आपल्याला वाटतं मी कसं काय ब्रह्म असेल? मी तर हाडा मासाचं हे शरीर म्हणजे हा देह मी, असं वाटतं का नाही? आपल्याला ते सांगते की तू हे नाहीस. विषेद करून म्हणजे विस्तार करून सांगते की हे सगळं पंचकोश बाजूला सांग. काय? पंचकोश. आता इथं पंचकोश आहे. हे अन्नमय कोश आहे. हे शरीर काय आहे? अन्नमय कोश. याच्या आतमध्ये प्राणमय कोश आहे. प्राण आहे. प्राणाशिवाय आहे काही शरीर नाही. प्राणमय कोश. त्याच्या आतमध्ये मनोमय कोश. त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश. त्याच्या आतमध्ये आनंदमय कोश. आणि या पंचकोशाहून तुम्ही सहावे वेगळे. तुम्ही सहावे वेगळे. आपण या कोशातूनच बाहेर निघत नाही. पहिल्याच कोशातून बाहेर निघत नाही. त्या कोसल्यासारखं खेळ झाला आहे का नाही? ते घर करतं स्वतःच ते स्वतःला वेळून घेतात, त्याला बाहेर निघता येत. तसं आपण हे घर केलं. हे शरीर माझं आहे आपण म्हणायलो. हे शरीर माझं आहे असं म्हणायलो आपण, आणि त्या शरीरालाच आपण त्याच्यातच अडकून पडणे. आता हा एकच कोश आहे. जीव पंचकोशात अडकलेला आहे. कशात? पंचकोशात. हे पंचकोश बाजूला सारून त्याने आपलं स्वरूप पाहायचं असत. कोणता जीव पाहतो का? नाही पाहत.
त्याला वाटतंय या देहाच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही दिसतच नाही, आहे का नाही? हे देह मी असं काही विषय झाला, देह बुद्धी झालेली आणि देहाशिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही. देहावर इतकं ममत्व झालं. पण सद्गुरू आपल्याला सांगतील की देह मी नव्हे हे सरे. हे सरे म्हणजे हे बाजूला सार, हे पाय बाजूला करू. हे मी नाही असं हे बाजूला म्हणजे कसं बाजूला करायचं? तर पंचकोश, हे काय पंचकोश, हे पंचकोश बाजूला सार. जसं झाडावर किती साली असतात, आहे का नाही? वरची मोठी साल, त्याच्यानंतर आंतर साल, अशा साली 2-3 साली असतात, मग मला ते कोण असत. तस हे पंचकोश 5 साली आहे त्याच्या, आणि त्याच्या आतमध्ये 6वे तुम्ही. आणि तुम्ही ह्या पंचकोशासारखे नाही, पंचकोशासारखे नाही. पंचकोश हे पंचकोशाला कळत नाही, तुम्हाला कळत. तुम्ही या पंचकोशाला जाणणारे आणि म्हणून तुम्ही याच्यावर वेगळे. ह्या पंचकोशात भेद आहेत, पण तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही प्रकारचा भेद नाही. असं अभेद असणारं स्वरूप, आणि ते स्वरूप व्यापक आहे, ते स्वरूप नित्य आहे, ते स्वरूप आनंद रूप आहे, ते स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, आणि ते स्वरूप तुमच्याहून वेगळं नाही. असं विशद करून जे सद्गुरू सांगते त्याला म्हणायचं श्रोत्रिय. त्याला काय म्हणायचं? श्रोत्रिय. मग असे संत श्रोत्रिय असतात आणि ते ब्रह्मनिष्ठ असतात. ते कसं असतात? ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्माशी एकरूप झालेले, ब्रह्मावर अखंड भाव आहे की ते ब्रह्म स्वरूपाशिवाय दुसरं काही जाणत नाही. त्याच्या ठिकाणी जग नाही, त्याच्या ठिकाणी ते जरी जगात वावरत असलेले दिसत असले, पण त्याच्या ठिकाणी जग नाही, ते आपल्या स्वरूपावर आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. आणि ते ब्रह्मनिष्ठ असल्यामुळं आपल्यालाही ब्रह्मनिष्ठ, आपल्यालाही ते विस्तार करून ते ब्रह्म कसं आहे असं सांगतात. आपल्या ठिकाणचा जो भ्रम आहे तो भ्रम या श्रोत्रिय नावाच्या लक्षणानं आपला काढतो. आपल्याला पुन्हा 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 असं एकदा नाही समजलं तर 10 वेळा पुन्हा 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 सांगून असा पक्का निश्चय करून दिले, आहे का नाही? असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असते, आणि असे सद्गुरू कृपाळू असते. कृपाळू म्हणजे तळमळ असते त्याची. काय असते? तळमळ. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची, तुम्हाला ते लक्षात आणून द्यायचं. कारण तुम्ही इतके पक्के झालेले आहेत की एवढं तुम्हाला शिकवलेलं आहे की, आहे का नाही? आपल्या आईनं आपल्याला शिकवलं लहानपणी. सगळ्या बाया जमिल्या, उगऱ्या वाटून आपलं नाव ठेवलं, आणि आपल्याला नाव दिलं, नाव पण ठेवलं का नाही? तिनं प्रेमापोटी ठेवलं, तिनं तिच्या प्रेमापोटी ठेवलं, आहे का नाही? उपजले या पिंडासी नाम नाही ते नाम नाही ते पाशी, ठेवलेले नामेशी हो देत होती. आपण जेव्हा जन्मलो तेव्हा आपल्याला नाव होतं का? नाही. तो पिंड जेव्हा जन्माला आईच्या उदरातून नाव होतं का त्याला? त्या आईनं 4 चौघी जमून सोबतीने गावातल्या जमून, आहे की नाही, आपलं नाव ठेवलं. ते नाव ठेवलं तेव्हापासून त्या नावाने हाका मारायला लागली की आपण ते नाव पक्क केलं. मग आईनं नाव पक्क केलेलं आपण विसरतोच. आईनं नाव पक्क केलं, तू माझा बाबडे आहे म्हणून असं आपल्याला शिकवलं. मग आता आपण तिचे मुलगा आहे म्हणून आपलं आता अशा प्रकारचं मग ती सांगत असते पुढचे कर्तव्य, मग आपण ते पक्क केलं. हे सगळं पक्क केलं, पण ते पक्क केलं तर असं पक्क केलं की मग आपण त्याच्यावर आरूढ झालो, पक्क शिकलो असं की शरीर मी नावाचा आहे, मी गावाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, काळा आहे, गोरा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे सगळं शिकवलेलं आहे. हे सगळं शिकवलेलं आहे. आणि संतही आपल्याला शिकवतात. संत सांगतात की तू हे नाहीस, हे सगळं शिकवलेलं हे तू नाहीस.
याला तू जाणणार आहेस, याच्यावर वेगळा आहेस, असं कोण शिकवतं? संत शिकवते. मग ते संत आपल्याला विस्तारपूर्वक असं एक एक हा देह तू कसा नाहीस, हे इंद्रिय तू कसे नाहीस, हे तू मन कसा नाही, ही बुद्धी तू कसा नाही. आपल्याला वाटतं मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी हा देह आहे, असं अनेक प्रकारानं आपला भ्रम आहे का नाही. ह्या देहाला मी म्हणतो, कधी इंद्रियाला मी म्हणतो, कधी इंद्रियाला म्हणतो, कधी प्राणाला मी म्हणतो मला तहान लागली, मला भूक लागली. आता तहान कोणाला लागत असतात, भूक कोणाला लागत असतात, प्राणाला. पण ह्यो काय म्हणतो, मला लागली. असं समजावं की आता ह्यो प्राणाला मी मला दिसतोय ना, मला लगे असं समजावं हे इंद्रियाला मी म्हणायला. मला दिसन म्हणजे याला दिसन का, डोळ्याला दिसन, याच्या डोळ्याला दिसन, पण हे काय म्हणतो मला दिसन म्हणजे आला डोळ्यावर. आला कधी इंद्रियावर येतो, कधी देहावरच येतो. हा काय मी अशा अनेक उपाध्या तिने घेतलेल्या. कधी मनावर मी येतो, मी उदास झालो म्हणजे मन उदास झालं, तर हे काय म्हणतो हे उदास. अशा प्रकारचं याला वेगवेगळ्या प्रकारचे या उपाध्याचे भ्रम होत राहते. आणि मग तो याच्यात असं चांगला गुंतलेला आहे, याच्यातून कसा निघत. पण सद्गुरूची कृपा, सद्गुरू आपल्याला त्याच्या उपदेशानं असं बाजूला करते. आणि ते श्रोत्रियपणा, ते श्रोत्रिय त्याच्या विषेद करून म्हणजे विस्तार करून आपल्याला सांगतात. आणि त्या विस्तार करून सांगून आपल्याला लक्षात आणून देते. म्हणजे संत आपल्याला शिकवते. सहज बोलणे हाच उपदेश करोनी सायास शिकविती. की सहज बोलण्यातून आपल्याला शिकविते, सायासाने शिकविते, सायासानं शिकविते येतात. हे शिकवणं इतकं महत्वाचं आहे की आईनं शिकवलं म्हणून आपण बद्दल विद्याला मी म्हणतो. आता तिला बिचारीला माहित नाही, तिनं प्रेमाच्या पोटी भावनेच्या पोटी तिला शिकवलं, तिलाच माहित नाही तर तिला काय करणार. पण संत शहाणे, संत शहाणे येतात, मग त्याच्या ठिकाणचं शहाण पण ते आपल्याला देते. आणि बरोबर आपल्याला विस्तार करून शिकवते. आणि नुसतं शिकवत नाही तर ते जे आपल्याला लक्षात आलं आपलं स्वरूप, त्याच्यावर आपली निष्ठा निश्चय करून घेते. म्हणजे आपल्यालाही ते ब्रह्मनिष्ठ करते. म्हणून असे जे सद्गुरू आहेत ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत. आणि असे सद्गुरू, अशा सद्गुरूची आपण काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. इथं महाराज म्हणतात की त्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची अवहेलना करून जो माझे करतो त्यांनी मला विषयासह मिष्टान्नाचे भोजन घातले असे समजतो. की असे जे सद्गुरू आहे त्याची अवहेलना करून अशा महात्म्याची सेवा करीत नाही. आजच्या महात्म्याजवळ जा, त्याची सेवा म्हणजे काय, त्याची सेवा म्हणजे त्याच्या जवळ बसून श्रवण करणं ही सेवा आहे. संताची सेवा म्हणजे काय, त्याच्या जवळ बसून त्याच्यावर भाव ठेवून विश्वास ठेवून आपण त्याचे शब्द ऐकणं ही संताची सेवा आहे. आता आपल्याला वाटतं संताची सेवा म्हणजे त्याला त्याचे काय हातपाय दाबणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, अशी सेवा नाही. बरं काय, अशी सेवा ते घेत नाही. शिष्याकडून सेवा घेत नाही. त्याची सेवा म्हणजे त्याच्या पुढे बसून करून घेणं, ऐकणं, त्याचं बोलणं ऐकणं. अलौकिक त्याची शब्द असते, अलौकिक बोलणं असतं. अलौकिक म्हणजे ह्या जगातल्या सारखं नसतं लौकिक. अलौकिक ते आपल्याला आपल्या स्वरूप माहिती देतात आणि आपलं स्वरूप परमात्मा आहे असं ते आपल्याला शिकवतात. मग हे लक्षात आणून देतात. मग लक्ष आल्यावर आपल्याला निश्चयात आणून देतात का, निश्चय करून घेते, निश्चय करून घेते. निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ. पण अशा सद्गुरूची जर आपण अवहेलना करीत असतो, अवहेलना म्हणजे ते ऐकत जर नसतो, कारण आपलं कल्याण ऐकण्यानं होतं का कशाने होतं, ऐकण्यानं होतं. पूजा करून होणार नाही, दान धर्म करून, यज्ञ यागादी कर्म करून, हे काही जरी केलं तर त्यांनी नाही होणार, ऐकल्यानंच
श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक जाण परम. जर श्रवण जर वजा केलं तर कोणतेही साधना असू द्या काहीही असू द्या, श्रवण जर नसेल तर कोणतंच साधन सफल नाही. साधनच नाही, त्याच्यात श्रवणच महत्वाचं आहे. म्हणून श्रवणालाच इतकं महत्व आहे की श्रवण हे श्रवणानंच आपलं कल्याण होत. बाकी कोणतेही साधना करा, त्या साधनाने कष्ट होते, हातात तर काही पडायचं नाही. पण श्रवण हे असं साधन आहे की ज्याने तळ हातावर जसं आवळा असं प्रत्यक्ष, तसं प्रत्यक्ष प्रमाणाने इथं आत्ता इथं मी परमात्मा आहे असं लक्षात श्रवण आलंय. श्रवणच एकमेव महत्वाचं आहे. मग अशा सद्गुरूकडं आपण त्याची सेवा करणं म्हणजे श्रवण करणं. सेवा करणं म्हणजे श्रवण करणं, ऐकलं, आणि त्या श्रवणानंच आपलं कल्याण. आता श्रवण जर नाही केलं तर आपल्याला कशाने कल्याण होईल? कोणतं साधन केल्याने कल्याण होईल? नाही, श्रवणानं आपल्याला डायरेक्ट संत आपल्याला त्याच्या बोलण्यानं बोधानं आपल्याला तू परमात्मा आहेस असं शिकवते. हो, परमात्मा आहे असं शिकवते. आपल्याला इतकं शिकून बी वाटतं मी कसं काय परमात्मा असं शिकतो, मी तर हे धडधड शरीर आहे, मी धडधड देह हे काय, तुम्ही म्हणता तू परमात्मा आहे, तू परमात्मा आहे, काही गोष्ट असं. पण संत हे आपल्याला विषेद करून सांगते, विस्तार करून सांगते, अनेक प्रकारच्या युक्तीनं आपल्याला जसं समजून त्या भाषेत, ज्या युक्तीनं समजून ती युक्ती वापरून आपल्याला तू परमात्मा आहेस हाच बोध कर. हा बोध कशाने होतो? श्रवणानं होतो, ऐकून होतो. म्हणून श्रवण करणं ही त्याची सेवा आहे. श्रवण करणं हीच त्याची सेवा आहे. त्याला काय आपल्याला द्यायचं नाही, त्याला काय आपल्याला द्यायला आपल्या कष्ट पडते ना असं काही त्याची सेवा करायची का नाही. त्याच एवढं काही करायची गरज नाही. फक्त श्रवण, त्याला आपल्या ठिकाणी त्याचा भाव म्हणजे आपला भाव त्याच्या ठिकाणी ठेवू, आपण विश्वास त्याच्या ठिकाणी ठेवू आणि श्रवण करू. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या श्रोत्रिय ब्रह्मष्टी गुरुची अवहेलना करून जो माझे भजन करतो, म्हणजे अवहेलना म्हणजे त्याला महत्व न देता, त्याला महत्व देत नाही. महत्व देत नाही म्हणजे श्रवण करीत नाही, महत्व देत. आणि मग महत्व न देणं म्हणजे अवहेलना करणं. आणि अवहेलना करून जो माझे भजन करतो त्याने मला विषयासह मिष्टान्नाचे भोजन करते. माझं तर भजन करतो पण संतांचं ऐकत नाही. कारण मी संताकडून कळन का भजन करून कळन, पूजा करून कळन का तीर्थयात्रा करून कळन, का संतांच्या बोधानच कळत. देव कळण्याकरता देव श्रवणानच कळत का, कोणत्या काही क्रिया केल्याने कळन का? श्रवण नाही. बाकीचे साधन आहेत, बाकीचे साधन आहेत, पण ते मन शुद्ध करण्याकरता चित्त शुद्धीचे साधन आहेत. कशाचे? चित्त शुद्धी करण्याकरता भजन आहे, तीर्थयात्रा आहे, पूजा आहे का नाही? तुम्हाला अनेक प्रकारच्या साधना आहे का? मग हे सगळं तुम्ही उपासना करा, पण हे सगळे साधन कशाचे? तर चित्त शुद्धीचे. तर जे चित्त शुद्ध झालं त्या शुद्ध चित्तामध्ये सद्गुरूचाच बोध लागतो. सद्गुरूच्या बोधानच तिथं त्याला पूर्णता येते. आणि म्हणून इथं देव सांगायला लागले, माझ्या संताची अवहेलना करू, कारण माझं स्वरूप कळायसाठी कोण लागतं? संतच लागतं. आणि मग त्याची अवहेलना करणं म्हणजे त्याचे न ऐकलं तर म्हणले मग मी कसं काय कळलं? संताचं जर नाही ऐकलं तर कळण्यासाठी संताचाच बोध लागतो. म्हणून जर आपण ऐकतच नसतो, श्रवण करीत नसतो, तर मग आपण
काहीही साधन केले, भजन केलं, पूजन केलं, अर्चन केलं, तर त्याच्या बघा 9वीला भक्ती सांगितली, त्याच्यात श्रवण भक्ती पहिली सांगितली. श्रवण भक्ती पहिली आणि पहिली सगळ्या भक्ती जिच्या पोटात आहेत, अशी ती श्रवण भक्ती. बाकीच्या 9 भक्ती तिच्या पोटात आहेत. कारण कोणती भक्ती करा तुम्ही, आहे का नाही? दास्य, सख्य, अर्चन, आत्मनिवेदन, हे सगळ्या कोणत्या भक्ती करा तुम्ही, पण ह्या सगळ्या भक्त्या करून ते पुढं श्रवणावरच यावं लागतं. पुढं कशावर यावं लागतं? तुम्ही वंदन करा, दास्य करा, सख्य करा, आत्मनिवेदन, सगळ्या भक्त्या असू द्या, पण या सगळ्या भक्त्या करून पुढं श्रवण भक्तीवर यावं लागतं. कुठे यावं लागतं? कारण श्रवण भक्ती हे द्वार आहे मोठं, हे मुख्य द्वार आहे. याच्यातच यावं लागतं. सगळ्या साधना करून कुठे यावं लागतं? श्रवणातच. कारण श्रवणानेच बोध होतो. श्रवण हे अत्यंत महत्वाचं आहे की श्रवण झालं, बोध झाला की कामच झालं. श्रवण झालं की काम झालं. श्रवण झालं की तुम्ही म्हणता नाही मनन नाही द्यायचं. श्रवण तुम्ही एक चित्तानं लक्ष देऊन केलं की मग त्याचं मनन होणारच का नाही? आणि तुमचं निर्मळ मन असल्यावर तिथं श्रवण झाल्यावर मनन होणारच ना, आहे की नाही? आपण नांगरून मशागत केलेली जमीन आणि त्याच्यात चांगला पाऊस पडला, ओल भरपूर झाली, कापसा झाली, त्याच्यात लावलेलं बी ते आता निसंशय उगवणार का नाही? चांगलं बी चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या, जमीन चांगली आहे, नांगरलेली आहे, भरपूर पाणी पिऊन वापसा झालेली आहे, बी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं, सगळं आता काय सगळं व्यवस्थित असल्यावर उगवणार का नाही व्यवस्थित? तसं मन निर्मळ झाल्यावर, त्या निर्मळ मनात श्रवण भक्ती झाल्यावर, श्रवण झाल्यावर, आता बोध झाल्यावर तिथं मनन राहणार नाही, तिथं निधी व्यसन होणार नाही का? सहजच होत. पण पहिलं मुख्य श्रवण महत्वाचं. मुख्य काय? श्रवण महत्वाचं आहे. पण श्रवणानच आपण परमात्मा आहे हा बोध आपल्याला कशाने होतो? श्रवणानं होतो आणि तो गुरुकडून होतो. म्हणून माझे भजन गुरुची अवहेलना करून जो माझे भजन करतो त्याने मला विषयासह मिष्टान्नाची पूजा करते. तर देव म्हणतो की सद्गुरूची अवहेलना केली तर मला विष घातल्यासारखं. मला काय? त्यांनी केलेली पूजा अभंगच आहे. त्यांनी पूजा केली तर त्यांनी पूजा नाही केली, त्याने फुलं वाहिले तर फुलं नाही वाहिले, मला दगड फेकून मारले. कारण संताची पूजा करीत नाही किंवा संताचा बोध धारण करीत नाही, संताची सेवा करीत, श्रवण करीत नाही, माझी पूजा करतो, त्यांनी टाकलेली फुलं मला दगड मारल्यासारखं. इथं म्हणतो की त्यांनी मिष्टान्नाचा घास घातला. मला जर मिष्टान्नाचा घास म्हणजे नैवेद्य व्हायला मला मिष्टान्न, तर ते नैवेद्य नाही, मिष्टान्न नाही, विष आहे. माझ्यासाठी काय? विष आहे. म्हणजे देवाला सुद्धा आपली भक्ती आवडत नाही. आपण जर संत संगतीत राहत नसतो, संत सेवा करीत नसतो, तर देवाला आपण केलेली भक्ती ही देवाला कधीच आवडत नाही. याला खूप प्रमाण आहेत. त्याच्यात तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत की संताची सेवा सोडून जर माझी सेवा करीत असेल तर ती माझी सेवा मला मान्यच नाही. आणि संताची सेवा करीत असेल तर माझी सेवा करायची गरज नाही. त्याला जी सेवा केली ती मलाच प्राप्त होती. ती कोणाला होती? ती मलाच प्राप्त होती. त्याची केलेली सेवा ती मला येऊन प्राप्त होती. पण संताला डावलून माझी सेवा जर केली तर ती मला प्राप्त होत नाही. उलट मला ते दुःख देण्यासारखं होतं, त्रास द्यायचा. असं देव इथं म्हणायला लागले. उद्धवाला सांगतात एखाद्या अतिथीच्या तोंडात मिष्टान्नाचा घास घालावा आणि डोक्यावर काठीचा तोला द्यावा असा त्या भजनाचा अर्थ होतो. असं महाराज इथं देव सांगायला लागले की एखाद्याच्या तोटात एखाद्याला मस्त मोठेपणाने घरी जेवायला बोलवा, जीव घाला, जीव घातल्यावर मग त्याला मारावा. त्याला ते दृष्टांत आहे की एका माणसाला काय की एक माणूस आघोरी विद्येचा होता आणि तो दर आमुष्याला एक माणूस मारित.
पण तो असा मारायचा की कळू द्यायचा नाही, कळू तर द्यायचं नाही. एक माणूस दर अंशाला एक फोन करायचा असं तो आगोरी. तर मग त्यांनी काय केलं की असं मिष्टान्न जेवायला केलं, मिष्टान्न जेवायला केलं. आणि 4 दिवसाचा भुकेलेला माणूस, आणि तो दाराने रस्त्याने भिक्षा मागत आला, कोणीतरी मला काहीतरी द्यावं, 4 दिवसापासून उपाशी, मला खायला काही नाही, भूक लागली, कोणीतरी काहीतरी द्या. मग या माणसाला पाहिला, आपल्याला कोण माणूस भेटल ते वाटत पाहत होता. आणि मग त्याला तो माणूस पुसला की त्यांनी त्याला जाऊन घेऊन, नाव चला तुम्हाला मी पोटभर जेव घालतो, माझ्या घरी चला, तुम्हाला जेवून पुन्हा दक्षिणा देतो. आज माझ्या ठिकाणी माझ्या इथं व्रत आहे, आणि त्या व्रताची सांगता आहे. मी एक अतिथी जीव घालीत असतो, त्याच्याशिवाय माझी सांगता होत नाही. तुम्हीच मला भेटला, आता मी तुमची पूजा करून तुम्हाला मी जीव घालतो, दक्षिणा सुद्धा देतो. त्या माणसाला खूप झालं, त्याला वाटलं दक्षिणाचं काय पडलं, पण इथं खायला नव्हतं ना पोटभर. आणि मग तो जेवायला बसला. त्याच्या शेजारी एक त्याचा मित्र होता. हा गोरी विद्यालयाचा कोण होता? मित्र होता. त्या मित्राला हे सगळं माहित होत. पण त्या उपाशी असणाऱ्या 4 दिवसाचा उपाशी असणारा ग्रस्त त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्याकडे पाहून याला खूप किंवा काय चांगला मनुष्य, चांगला प्रेमळ आहे, चांगला आहे, आणि याला आता मारावं लागेल, त्याला आता थोड्या वेळानं मारावं लागेल. दुष्ट मासून त्याला आता मारल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी ताटगीट वाढून आणले, काहीतरी आणायला मनात गेला. त्या मित्रांनी सांगितलं, हे बघ, हे दर आमुष्याला एक माणूस मारतो, त्याच्यातला आज तू नंबर लागलेला आहे, पहा तू या ताटात विषय काही ताट चांगलं आहे, ते पाय त्याच्यात कलर कसा दिसायला, याच्यातला कलर कसा दिसायला, पदार्थ चांगले एकच आहे, पण तू या ताटात विष काढलेल्या. आता तो 4 दिवसाचा उपाशी असलेला पक्वान्न होता. आता फक्त पुंडलिक वरदा हरी करायचं काम होतं. पण आता ते मी तेवढे हे सांगितलं की त्याच्यात विषय तू मारणार. आता तो थांबून होय तिथं, थांबून म्हणजे एवढं पंचपक्वान्न करून त्याला जीव घालायचं. जीव घालून काय करायचं? मारायचं. तसं देव म्हणतो इथं एखाद्या माणसाला जीव घालावा, वरून मारावा. तसं म्हणलं, माझी पूजा जर केली, माझी भक्ती जर करीत असेल, माझ्या संताची अवहेलना करून, तर मला तसं जीव घालून मारल्यासारखं, मला असं अशा प्रकारची माझी भक्ती, मला केलेली अशी भक्ती मला ती आवडत नाही, मला ती दुःखदायक आहे, मला ती त्रासदायक आहे. अशा प्रकारचं इथं भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात. आणि म्हणून एखाद्या गुरुभक्ती न करणारा तो साधक सर्व परमार्थाच्या लाभापासून नागवला. गुरुभक्ती जर करीत नसला तर तो सगळ्या जे लाभ आहे परमार्थातले, त्या सगळ्या लाभापासून तो कोणताच लाभ त्याला भेटत नाही. जर सद्गुरूची सेवा करीत नसेल, तो जर श्रवण करीत नसेल, तर त्याला कोणता लाभ भेटणार? काय लाभ भेटणार आहे त्याला? इथं तर संसारातलं समाधान नाहीच. काय त्याला स्वर्ग भेटत काय? माझी प्राप्ती होईल, ती स्वर्गाची प्राप्ती तरी पुण्याने होईल समजा, पण तरी बी त्याला मरण चुकन का नाही? त्याला कोणतंही काही जरी केलं तर त्याला माझी प्राप्ती होऊ शकत नाही, माझ्यापर्यंत तो येऊ शकत नाही. म्हणून त्याला हा कोणताच लाभ भेटू शकत नाही. तो स्वतःच वैरी झाला. त्याने आपण आपलाच घात केला, किंवा आपलाच वैरी झाला. दुसरं कोणी त्याचा वैरी झाला नाही. मग आता तुम्हाला मनुष्य देह, इथं देव म्हणतो की तुम्हाला मनुष्य देह द्याला. आता इथं मनुष्य देह द्यायला म्हणजे तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही आता मोक्षाचे अधिकारी आहेत. पण आता मोक्ष प्राप्त होण्याकरता तुमच्या अंतःकरणात भाव असला पाहिजे, आणि तो भाव संतांच्या ठिकाणी लावला पाहिजे. संतांच्या ठिकाणी जर भाव लावला तर आपल्या ठिकाणी आपला उद्धार होण्याला काही वेळ आहे का? आपला विश्वास कोणावर पाहिजे? संतावर पाहिजे. आणि संतांचं विश्वासानं आपण त्याच
ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. या श्रवणानंच आपलं कल्याण होत असतं असं महाराज म्हणतात. या मर्यादेपर्यंत गुरुचे महात्मे माझ्या वेदाने सांगितले आहे. प्रत्येकाच्या अधिकारानुसार विषयापासून निवृत्ती साधण्याकरता आणि भवसागरातून वेगवेगळी साधने सांगितली आहेत. काही अंशात विषय निवृत्ती होण्याकरता काम्य कर्म सांगितले आहे. विषयाचा विसर पाडण्याकरता भक्ती सांगितली आहे. विषयासक्ती जाणण्याकरता आणि काही काल मर्यादेपर्यंत विषयभोग बंद पार करता अष्टांग योग सांगितलेला आहे. मग वर्ण संकर अन्न संकर न होण्याकरता नियमित विषय भोगण्याची आज्ञा केली आहे. नियमित विषय अलिप्त व्हायचं असलं तर त्याला श्रवण भक्ती मुख्य सांगितली, सद्गुरूची सेवा सांगितली. आणि पुन्हा ते म्हणले मी आणखीन याच्यात खूप काही सांगितलेलं आहे की या भवसागरातून तरुण जाण्याकरता वेगवेगळी साधने सांगितलेली, साधना अनेक सांगितलेली आहे का नाही. वेद अनंत बोलीला अर्थ हेतुकाची साधीला विठोबाशी शरण
वेगवेगळे कर्म सांगितले. आता आपण चारी आश्रमातले वेगवेगळे, चारी वर्णाचे लोक वेगवेगळे, चारी आश्रमातले वेगवेगळे, त्याचा अधिकार वेगळा आहे का नाही? त्याचा अधिकार वेगवेगळा आहे. तशा अधिकारानुसार त्याला अधिकार त्याचा लागलेला मार्ग अधिकार, ज्याचा जसा अधिकार असतो तसा त्याला वेदाने मार्ग सांगितलेला आहे. मग आपला मार्ग कोण आहे? आपण तर ग्रस्ती आहेत. आपण मुलाबाळावाले तर सगळं कुटुंब हे ते सगळं, म्हणजे आपल्याला सगळ्याची जगवायची जिम्मेदारी आहे. सगळ्याची लग्न करायची, त्याला जगवायचं, मार्गाला लावायचं, हे आपलं ग्रस्ती असल्यामुळे मग आपल्याला सोपा मार्ग परमात्म्यापर्यंत जाण्याचा कोणता आहे? का घरदार सोडून संन्यास घेता येतो? संन्यास चांगला आहे? काही योग करता येतो? दुसरं काय आणखी साधन? यज्ञयागादी कर्म करता तर खालाच पोट भर नाही, यज्ञ कुठं करता? काय करता येत? आणि यज्ञ करून किती पुण्य होतं, त्याच्यात काय करता येत? हे सगळं लक्षात जर घेतलं तर आपल्याला काहीच नाही. पण देवाचं नाव घेणं मात्र आपल्याला सुख नाही. देवाचं नाव घेणं, आणि इथं काय लागत का? काय खर्च लागतो का? वेळ लागतो? काम करता करता हे नाम घेता येत का? वेळ देता येतो नाही म्हणले आम्हाला संसारात वेळच नाही. संसारात काय सारखं सकाळपासून उठलं की संध्याकाळ टाकतो काम करून, तरी बी पिठाला मीठ नाही. आणि तुम्ही म्हणता परमार्थ करा, कसा वेळ द्या? नाही काम करावं तर खावा काय नाही, बाकीच्या चिल्या पिल्याला काय खाऊ घाला? काही लोकांना खरंच रिकाम बनत नसतं ना काम करू. पहिली गोष्ट, शेतकऱ्याला इतकं काम करून त्याला काही त्याच्या घरात 12 किलो फिरला तरी काहीच लागत. एक पोत बी आहे का? कोणाच्या घरात काय नाही शेतकऱ्याचे. शेतकरी वर्ग म्हणलं की सगळ्यात दुःखी. त्याला परमार्थ करायला आधीच चिंता, आधीच काय हे सगळ्याची. समजा आता माल नाही आले चांगली, भाव नाही मालाला, सगळे इकून बसले ना, आता भाव आली. आता शेतकऱ्याजवळ काही राहिलं, आता ते पुन्हा चिंता करायला की नसतं इकलं तर बरं झालं असतं, पण नसतं इकलं तर बाकीचं पहिलं कसं देखील. मग हे सगळं अशी चिंता त्याची वाढलेली असती ना. अशा चिंतात त्याला म्हणावं जाऊ द्या ते सोयाबीनचं आता कापसाचं मी तुम्हाला सांगतो एखादा तर ऐकन का? देऊ त्याला ऐकावं वाटत का? त्याचं मनच ऐकावं वाटणार नाही. पण त्याला समाधानासाठी त्याला इतकंच आहे की बाबा काही केलं तर समाधान नाही, पण देवाचं नामस्मरण जर केलं की त्याच्या मनाला स्थिरता येते. देवाचं नाव घ्यायला त्याला वेळ सुद्धा, तू काम करीत राह पण देवाचं नाव घे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची, की दुःखाचं रूपांतर सुखात होईल. तू काम करता करता देवाचं नाव घे. काम करता करता देवाचं नाव घे. तुझा वेळ सुद्धा जाणार नाही, पैसे लागणार नाही, पुन्हा काय जास्त खायला लागत असं काय देवाचं नाव घालून म्हणजे पेट्रोल जळायला ते जेवढं अन्न खातो तेवढ्यावरच भागत होतो, तेवढ्यावरच नामस्मरण करता येतं. एवढं सोपं सोडून काय दाड्या राखावा, नख राखावा, मग कुठं जंगलात निघून जावा असं काही करायची गरज आहे का? योग करायचा का जप तप करायचं का काय करायचं? मस्त काम करता करता देवाचं नाव घ्यायचं. काम करता करता हरिपाठ म्हणा, भजन अभंग म्हणा, काही म्हणा, देवावर भाव ठेवा, विश्वास ठेवा आणि त्याचं नामस्मरण करा. आणि वेदाने सांगितलं नाही का? वेदाने सांगितलं, तुमच्या आमच्या करता सांगितलं, पण देव म्हणाले उठवा. आता पुढच्या वयात सांगितलं की तू म्हणशील मग आता हे सगळं सांगितलेलं मग कोणतं बी केलं तर काय झालं? नाही नाही, ज्याचा जो अधिकार आहे तिने तेच करायचं, कोणतं बी कोणी नाही करायचं. मग इथं सांगितलं की संन्यासी करी ग्रस्त धर्म, ते त्याशी ओढविल अकर्म, ग्रस्त करी करपात्र कर्म, तोची अधर्म दयाशी. की जर संन्याशाने ग्रस्त आश्रम धारण केला तर जमन? संन्यास घेतला ग्रस्त, आता संन्यास घेतला तो वैराग्य झाला, तो मन विटला, आता तू ग्रस्ती नको, आता भजन कर, त्याच्यातच कर, त्याच्यात कर, त्याच्यातच कर. म्हणजे अशा प्रकारचं संन्याशाने ग्रस्त आश्रमाचे कर्म जर केले तर त्याला तो अधर्म घडतो, त्यापासून त्याच्या अंगावर पाप ओढवले जाते. ग्रस्त जर संन्याशाप्रमाणे हातात पात्र घेऊन
हाताच्या पात्रात भिक्षा मागून अन्न खाईल तर त्याच्याकरिता तो अधर्म आहे. ग्रस्त आश्रमीने भिक्षा मागावा, ग्रस्त आश्रमीने भिक्षा वाढावा. त्याचा धर्म काय? भिक्षा वाढणं हे त्याचा धर्म आहे. आणि संन्यासाचं धर्म आहे की भिक्षा मागणं हे त्याचा धर्म. पण आता हेच लागला भिक्षा मागायला, ती याला पाप लागला. वेदाने काय सांगितलं? तुझा तो धर्म नाही. आणि संन्यासाचा धर्म ग्रस्त आश्रमासारखं त्यांनी जर वागायला सुरुवात केली तर त्याला तो अधर्मच होईल का नाही? कारण असं हे ज्याचं कर्म त्याला ज्याला जे सांगितलं त्यांनी ते करावा. आणि त्या सगळ्या सोपं म्हणलं तर हरीचं नाम आहे. हे आता पुढे आपल्याला ऐकायला भेटत. पण आता आपली वेळ झालेली आहे म्हणून इथं आपण झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव द्वार आकार विश्वात्मके देवे ये देवागे देवशावे दोषो निमत जावे बसाय जाणे ये राजे करी सांडो त्याला सकर्मती वाढो भूता प्रसवे करो प्रज्वांची पुरिहांची वेद जावो विश्व सर्व सूर्य पाहो तो देवांचे तुझे गावो प्राणीला वर्ष सर्व मंगळी ईश्वरी शांती मांद्याळी अनामत मंडळी भेटतो दापुता चला अनपतुमचे हारव तेना चिंतामणीचे गाव बोलती जयानव पियुषांची चंद्रमेची वांचन आर्तंड जे दापहीन हे सर्वांनी सदा संतकर सुखी सर्व सुखी पूर्ण होण्याची लोकी मजुरी प्रतीत आणि करतो भजले विशेष लोके विशेष होई राम पसाहो ये देव सुखिया